नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत एक मतदारसंघ फार चर्चेत राहिला आणि तो म्हणजे जत विधानसभा मतदारसंघ. यामध्ये भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर तब्बल 38,000 मतांनी विजयी झाले. याच पडळकरांची पार्श्वभूमी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका आणि त्या आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी हे त्यांचं मूळ गाव. हा दुष्काळी भाग असला तरी या गावात 100 कुटुंबात 40 डॉक्टर आहेत. त्यामुळे डॉक्टरांची वाडी म्हणूनही या गावाची ओळख आहे. मात्र पडळकरांचे शिक्षण 12वीपर्यंत झाले. पडळकरांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षामधून सुरुवात केली होती. त्यामध्ये पडळकरांनी अनेक आंदोलनं केली. यात धनगर आरक्षण असेल किंवा इतर, यामध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हेही दाखल झालेत. पडळकरांनी आतापर्यंत 1 जिल्हा परिषद, 4 विधानसभा आणि 1 वेळा लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र 6 पैकी 5 वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2019ला त्यांनी धनगर आरक्षणाचा मोठा लढा उभा केला व त्यात त्यांनी भाजपा सोडून वंचित बहुजन आघाडीमधून सांगली लोकसभा निवडणूक लढवली. त्यामध्येही त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. मात्र या निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांची संख्या खूप मोठी होती. पुढे जाऊन पडळकरांनी 2019ला विधानसभेच्या काळात पुन्हा घरवापसी करत म्हणजेच भाजपात प्रवेश करत बारामतीतून विधानसभा लढवण्याची त्यांना पक्षाने संधी दिली. त्यामध्येही त्यांचा पराभव झाला. त्यानंतर लोकांमध्ये असे बोलले जाऊ लागले की पडळकरांनी पुन्हा भाजपात येऊन मोठी चूक केली, आता त्यांचे राजकारण संपले, अशी ही चर्चा लोकांमध्ये चालू लागली. मात्र भाजपाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली व पडळकरांनी पुन्हा त्याच जोमाने आपले काम सुरू ठेवले. एखादा अधिकारी जर एखाद्या सर्वसामान्य लोकांना त्रास देत असेल तर त्याला काय रे, तुम्ही काय पवारांच्या मसरावचे गडे आहात का, अशा पद्धतीनं जाब विचारणारे पडळकर आता लोकांच्या मनामध्ये राज्य करू लागले. आटपाडीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या या रोखठोक भूमिकेचे स्वागत केले जाऊ लागले. भाजपाची धडाडणारी तोप अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. नेता, अभिनेता ते पुन्हा नेता असा त्यांचा प्रवास राहिला आहे. धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले आहे. पडळकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. कधी शरद पवारांवरती टीका करणे असो वा सुप्रिया सुळेंवरती किंवा जयंत पाटलांवरती. मात्र बऱ्याचदा ते या कारणांमुळे अडचणीत पण आलेत. असं असलं तरी ते सध्या महाराष्ट्रात कुठेही गेले तरी त्यांच्यासोबत हजारो तरुण असतात. तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणूनही त्यांची ओळख आहे. पडळकरांना पहिल्यापासूनच घराणेशाहीची मोठी चीड आहे. आजा गेला की बाप, बाप गेला की पोरगा, पोरगा गेला की नातू, हे वाक्य नेहमी त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळतं. पडळकरांचा राज्यात मोठा चाहता वर्ग आहे. गोपीचंद पडळकर आमदार व्हावेत म्हणून त्यांच्या एका कार्यकर्त्याने जोपर्यंत पडळकर आमदार होत नाहीत तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती. अखेर 2024ला विधानसभा निवडणुकीत जतमधून भाजपाने गोपीचंद पडळकरांना तिकीट दिलं. असं असलं तरी हा विजय पडळकरांना सोपा नव्हता, कारण तिथे बाहेरचा उमेदवार नको म्हणून भाजपच्याच काही लोकांनी पडळकरांना विरोध केला होता. त्या ठिकाणी भूमिपुत्र आणि विकासपुत्र अशी लढत होणार ही चर्चा लोकांमध्ये रंगू लागली होती. यामध्ये पडळकरांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागणार होतं. ते म्हणजे भाजपातून बंडखोरी केलेले तमनगौडा रवी पाटील व काँग्रेसचे दिवंगत नेते विक्रम सावंत यांचा सामना पडळकरांना करावा लागणार होता. असं असलं तरी पडळकरांनी इथे मात्र विरोधी उमेदवारांवरती टीका न करता ते असे म्हणायचे की इथले हे दोघे माझे विरोधक नसून इथला दुष्काळ हा माझा विरोधक आहे आणि तो मी संपवणार, असे पडळकर म्हणायचे. अखेर निकाल लागला आणि पडळकर तब्बल 38,000 मतांनी विजय झाले. माझा जन्मच आमदार आणि खासदार होण्यासाठी झाला आहे, असं प्रचंड आत्मविश्वासाने आणि छातीठोकपणे सांगणारे गोपीचंद पडळकर अखेर आमदार झाले. छोट्याशा गावातून पुढे येऊन आमदार झालेल्या पडळकरांनी पराकोटीचा संघर्ष करत स्वतःची स्वप्ने जिवंत केलीच, पण नव्या पोरांच्या मनात स्वप्नांचं बीज पेरलं. धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.